हॅलो नमस्कार, मी वैष्णवी टिबे माझ्या यूट्यूबमध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आज मी कढी पकोडे बनवते। तेल तापले, ते कढई ठेवून तेल तापून घेतले। त्याच्यात छोटे छोटे पकोडे करून घेते। बेसनमध्ये मीठ, लाल मिरची पावडर, कोथिंबीर असं टाकून घेतले। पकोड्यासाठी हळद, हिंग। आता हे पकोडे लालसर होईपर्यंत तळून घेते। घरात जास्त माणसं नाही आहे, आम्ही दोघंच जण आहोत जेवायला आता दुपारी। परत संध्याकाळी सगळं वेगळं जेवण करायला लागतं, म्हणून मी थोडं थोडं जेवण बनवते। हे पकोडे चांगले तळून घेते। पकोडे तळून झाले। आता ह्याच कढईमध्ये मी कढी करून घेते। थोडासा कढीपत्ता टाकते, थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी, हिंग आणि हळद। पकोड्याच्या कढीच्या बॅटरमध्ये मी सगळं टाकलेलं आहे, हळद, हिंग वगैरे, म्हणून यात थोडं थोडं टाकलं आहे। हे कढीचं बॅटर आहे। ह्याच्यामध्ये मीठ, हिंग, हळद आणि 1 चमचा पीठ घातले चण्याचं, आणि ताक 1 पिशवी। असं करून बॅटर करून तयार घेतले। हे बॅटर आता मोहरी चांगली तडतडली आहे त्यामध्ये ओतते। आता यामध्ये मीठ आणि चिमूटभर साखर टाकून घेते। साखरेमुळे थोडी चव पण चांगली येते। ताक काय एवढं आंबट नाही आहे, तरी पण मी थोडी थोडी साखर टाकते सगळ्यात। थोडंसं पाणी, थोडी साखर, चिमूटभर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले। आता याला चांगली उकळी फुटू दे, मग त्यामध्ये मी पकोडे टाकले। कढीला चांगली उकळी फुटली आहे, गॅस खूप बारीक केला आहे। आता त्यामध्ये मी पकोडे टाकून घेते। हे कढी पकोडे तयार झालेले आहेत। कढी पकोडे तयार झालेले आहेत। बाजूला मी फोडणी करून घेतली आहे। लसूण, लाल मिरच्या 2, थोडासा मसाला अशी फोडणी करून घेतली। थोडा हिंग टाकला आणि ती फोडणी ओतते त्याच्यावर। फोडणी ओतून घेतली आहे। आता कोथिंबीर टाकते। असे आपले कढी पकोडे तयार आहेत। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।